नमस्कार गाईस. तर आजचा व्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आहे आमच्या पूजा मंडळाची, म्हणजे आमचा कोटावरचा एरिया, तर त्याची सत्यनारायणाची पूजा आहे. सो त्याचा मी व्लॉग बनवायला घेतला आहे. कंटिन्यू करा आणि बघा. थँक्यू. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे भाजी वगैरे कापायला सगळ्या बसल्यात बायका. पटापट कापा. आणि या साईडला दया काका बटाटे कापतोय, रोशन दादा आणि यश कांदे कापतोय. इकडे बाबांनी इकडे डाल वाफायला घेतले हळूहळू. तर बघा आमचा पूर्ण कोटावरचा एरिया आहे, मस्त असं सजवलाय पताक्यांनी. तर यावेळेस ऑरेंज पताके लावल्यात आणि समोरच पूजा आहे, बघू शकतात. थोड्याच वेळात इकडे सत्यनारायणाची पूजा पण सुरू होणार आहे. तर सगळ्यांसाठी पहिला चहाची सोय चालली आहे, जेवढे लोक कामं करतात त्यांच्यासाठी. तर इकडे जेवण बनवायला घेतलंय. बाबा कोणची कोणची भाजी आहे? भाजी कोणची कोणची आहे? अजून मिक्स भाजी आणि उसळ, डाळ, भात, अजून स्वीट असणार आहे. तर सगळी इकडे बघा भाज्या कापाची पण तयारी चालली. वासन द्या त्या काम कर. इकडे पूजेसाठी रांगोळ्या काढायला घेतल्यात. तर अशी बघा पूजा सजवली आहे आणि थोड्याच वेळात सत्यनारायणाची पूजा सुरू होईल. तर आपली लक्ष्मी आई सगळी तयारी करायला घेतली. आणि बघा पूजा मस्त सजवली, एकदम नॅचरल केळीच्या पानाने. आणि इकडे तुळशी तोडायचं काम सुरू आहे. तर आपली पूजा चालू झाली आहे. ओम मल्याग्नि सुगंधेने मालदाग्नि विप्रभूमयारदानि पूजार्थे पुष्पाणिं च प्रतिगृह्णामः श्रीसिद्धिविनायकाय नमः. पुष्पं च समर्पयामि तथा च शमीपत्रं च समर्पयामि. अगरबत्तीने वाळून दादा मानः धूपं प्रतिगृह्णामः श्रीसिद्धिविनायकाय नमः. धूपं दर्शयामि. छोटा दिवा घे दादा, निरंजन घे, निरंजन वाळून घे. कोणताही कल्याणं आरोग्यं धनसंपदाय सर्वदेवनाशाय दीपज्योति नमो नमः. ज्योति सर्वदेवानां तेजसा तेजोत्तमं मातृज्योति पराधमः. दीपदुभ्यो नमो नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. दीपं दर्शयामि. खालती ठेवून दे दादा. ओम फलेन फलित श्री नारिकेलादिपराणीं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्य सगळ्या जणी इकडे पुऱ्या करतात. यश काय बनवू दे? खीर. पुऱ्या होता निघाला फ्राय. गौरी तुमरा संतानाते होते कुंभरा रुद्रुंचे फुले करणे गाजरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शनमा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिभर वंदना शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मालया. चरणे वाळे भीमा उद्धारी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. हरी पांडुरंगा.
एकमाई वल्लभ राहीच्या वल्लभा पावले जो लगा जय देव जय पंचारतियो वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय सत्यनारायण देवा जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा नायक येई ओ विठ्ठले माझे ईश्वरा मोरम राहुदेवं देवं नामं गोपिनावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे ते तर इकडे आईचा पण प्रसाद आईचा प्रसादाच्या वाट्या भरायला बसल्यात आणि इकडे प्रसाद वाटतायत. अबू प्रसाद दे मला. जेवण रेडी झाले. हे बघा पुरी लोणचं भात डाळ मिक्स भाजी उसळ कोशिंबिरी अजून खीर आहे आणि जिलेबी. तर आणि इकडे आमची मंडळी पण आहेत. दरवर्षीप्रमाणे आमच्या शेजूला पूजा होते सत्यनारायणाची. तर नवीन दाम्पत्य म्हणजे शेजूलात कोणाचं लग्न झालेलं असेल तर त्याला पूजेवर बसवलं जातं आणि त्याच्या हातून सत्यनारायणाची पूजा असते. तसंच महाप्रसाद पण इकडे खूप छान असा दिला जातो. महिला मंडळ पुरुष मंडळ तसेच आपली छोटी छोटी गँग सगळीजण एकत्र येऊन हा छोटासा सोहळा का होईना पण तो साजरा करतात आणि सुंदर असं हा सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसाद हे छोटंसं कार्य वाल्मिकी पूजा मंडळ हे दरवर्षी करून दाखवतं. तसंच यावर्षीचं पण आम्ही करून दाखवलं आहे. तुमच्या मंडळाचं नाव काय? वाल्मिकी पूजा मंडळ. मंडळाला आजपर्यंत किती वर्ष झाली? 48 वर्ष झाली. म्हणजे ही आजची जी पूजा आहे ती तुमची 48वी पूजा आहे. लोकांनी पूजा मांडलेली आणि ती आम्ही त्यांचा परंपरा चालवते. ती लोक गेली पण आम्ही चालवतात ती. दरवर्षी इकडे पूजा होतेच. 48 वर्ष झाली पूजेला. ती लोक गेली पण आम्ही चालवतात. पण नक्की पूजा करायचं कारण काय? पहिल्याची लोकांना माहिती आहे ते कशावर पूजा मांडलेली आहे त्याची. हे आमचं शेजूला आहे ना एकत्र म्हणून एकत्र येण्यासाठी ही पूजा करतात आम्ही. मग सगळी जण मजा करतात का? सर्व पुरी सत्यनारायण महाराज की जय. सो आता आम्ही सगळ्यांनी एक साईड कपडे घातले आणि आता आमची गावाला आम्ही थाली घेऊन चाललोय ग्रुपची. सगळ्याच कोट्यावरच्या पूजेला
निगमवल्ली प्रगट केली देवी निगमवल्ली प्रगट केली देवी निगमवल्ली श्रवणाचे बीज वैसावे होणी साम्राज्य तुमच्या शिकारी मैसावे होणी श्रवणाचे नीते मैसावे अशा प्रकारे आमच्या कोटावर चाळीतली सत्यनारायणाची महापूजा झालेली आहे आणि मी तुम्हाला व्लॉगमधून सर्व काही दाखवलं. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.